नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला काश्मीरमधून या क्षणाची एक मोठी महत्त्वाची बातमी. काश्मीरमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. तर जैशचे 2 दहशतवादी या चकमकीत आपल्या जवानांनी ठार केलेले आहेत. आपण पाहतोय काश्मीरच्या शोपियानमध्ये गेल्या अनेक तासांपासून चकमक सुरू होती आणि याला तोडीस तोड उत्तर देत या ठिकाणी 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. तर हे दोनही दहशतवादी जैशचे होते आणि या 2 दहशतवाद्यांचा अशा प्रकारे या ठिकाणी खात्मा झालाय. प्रशांत लीला रामदास आमचे दिल्लीचे प्रतिनिधी अधिक अपडेट देत आहेत. प्रशांत, एक मोठं यश म्हणावं लागेल. गेल्या कित्येक तासांपासून चकमक सुरू होती आणि अखेर 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती मिळतेय. बरोबर. जम्मू काश्मीरमध्ये शोपियानमध्ये घरात लपून असलेल्या अतिरेक्यांसोबत भारतीय लष्कराची चकमक सुरू होती. या सकाळपासून चकमकीमध्ये मोठी वाढ झाली होती आणि आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये भारतीय लष्कराने संपूर्ण वेढा टाकला होता. आज जेव्हा ही पुन्हा चकमक झाली, आताची महत्वाची बातमी म्हणजे या संपूर्ण चकमकीमध्ये 2 जैश ए मोहम्मदचे इनामी अतिरेकी ठार झालेले आहेत. महत्वाचं म्हणजे पुलवामा हल्ल्याची ही जबाबदारी जैश ए मोहम्मदने उचलली होती. त्यानंतर ज्या पद्धतीनं संपूर्ण काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मदचा नायनाट करण्याचा संघ भारतीय लष्कराने उचलला आहे, त्याच कारवाईमध्ये ही मोठी कारवाई मानली जाते. 2 दहशतवादी ठार होणे ही मोठी घटना मानली जाते आणि त्या पद्धतीनं बघितलं जातं की अजून ऑपरेशन झिरो राबवण्यात येईल आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतीय लष्कर अजून सजग झालेलं आहे आणि त्यांनी आता या घटनास्थळावरून सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे आणि लवकरच अजून हातामध्ये माहिती येईल की अजून अतिरेकी किती आहेत आणि काय अपडेट आहेत. अगदी प्रशांत, आणि ही अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी असेच आमच्या सोबत राहा. आपण पाहतोय 2 दहशतवाद्यांचा अशा प्रकारे या ठिकाणी जवानांनी खात्मा केलाय. आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी. याच पार्श्वभूमीवरती हवाई दलानं केलेल्या अनपेक्षित हल्ल्यामुळे खवळलेल्या पाकिस्ताननं सीमा भागात गोळीबार सुरू केलाय. भारतीय जवानांच्या या ठिकाणी हल्ल्यामध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताने देखील चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केलेली आहे. जम्मू, राजौरी आणि पूंछ भागात या ठिकाणी करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये भारताचे 5 जवान जखमी झाल्याचं कळतंय, तर पाकिस्तानचे 5 सैनिक मारले गेल्याची माहिती मिळते. भारतीय जवानांनी आजही सूज्ञपणा दाखवला असून वस्तीपासून दूर असलेल्या पाकिस्तानच्या चौक्यांना लक्ष्य करण्यात आलंय. जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये पाकिस्तानच्या 5 चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या असून पाकिस्तानी सैनिकांना देखील हानी पोहोचली आहे. तर नौशेरा आणि बारामुल्ला भागात हे हल्ले करण्यात आले असून पूंछ जिल्ह्यातील कृष्ण घाटी, बालाकोट, खरीकरमरा, मनकोटे, तारुंखुंडी भागात, तर राजौरीमधील कलाल, बाबाखोरी, कलसियन, लाम, झंगर आणि जम्मूमधील भागांना लक्ष्य करण्यात आलंय. यामध्ये अखनूरमधील 5 सैनिक जखमी झालेत, तर काही घरांचं देखील नुकसान झालंय. मात्र यामध्ये 5 भारतीय जवान जखमी झाल्याचे मिळतंय. तर पाकिस्तानच्या 5 चौक्या या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत. प्रशांत आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आपण पाहतोय भारताच्या हवाई हल्ल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरघोड्या या ठिकाणी सुरूच असल्याचं दिसतंय. बरोबर आहे. खास करून जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं भारतीय लष्कराच्या वतीने खास करून एअर स्ट्राईक आणि करण्यात आली, त्यानंतर या एअर स्ट्राईक मध्ये ज्या पद्धतीनं ही सर्व कारवाई झाली, त्यामुळे 350 पेक्षा जास्त दहशतवादी ठार करण्यात आले. जैश ए मोहम्मदचे जे छावणी स्थळ होते जिथे प्रशिक्षण शिबिर चालायचे, त्या सगळ्या अतिरेक्यांना ठार केलं आहे. त्यामध्ये अनेक पाकिस्तानचे अतिरेकी आहे, परदेशी अतिरेकी होते. आणि महत्वाचं म्हणजे ही कारवाई झाल्यानंतर ज्या पद्धतीने बघितलं जात आहे की ही कारवाई केल्यानंतर खास करून बघितलं जाते की एक महत्वाचं म्हणजे यामुळे पाकिस्तान चौताळलेला आहे आणि पाकिस्तान चौताळल्यामध्ये आता बेशूटपणे सगळ्या भारतीय सीमांच्या चौक्यांवरती बेशूट गोळीबार करत आहे. असंच आता जम्मू काश्मीरमध्ये घडत आहे. जवळपास 9 ते 10 ठिकाणी बेशूट गोळीबार सुरू आहे आणि सकाळपासून जो रात्री उशिरापासून जो गोळीबार सुरू झाला होता तो सकाळी काही वेळ थांबला होता 5 ते 5:30च्या दरम्यान, पण पुन्हा आता गोळीबार सुरू झालेला आहे. याचं सडेतोड उत्तर भारतीय लष्कराने दिलेलं आहे आणि भारतीय लष्कराच्या सडेतोड उत्तरामुळे अनेक चौक्या, जवळपास 8 ते 9 चौक्या ह्या उद्ध्वस्त केल्या भारतीय लष्कराने. ज्या पद्धतीने रॉकेट लॉन्चर, गोळीबार आणि अत्याधुनिक शस्त्रांचा वापर हे पाकिस्तान करत होते, त्याचा वापर भारतीय लष्कराने थोडे जबाब देताना ज्या पद्धतीने ही कारवाई केली त्या कारवाईमुळे अजून पाकिस्तान धजावलेला आहे. आपण महत्वाचं म्हणजे या कारवाईमध्ये पाकिस्तानचे 6 ते 7 सैनिक हे ठार झाल्याची माहिती प्राप्त होत आहे, पण भारतीय 5 जवान देखील आहेत ते देखील जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. काही 3 जवान आहेत ते थोडे किरकोळ जखमी आहे आणि 2 जवानांना खास करून मिलिटरीच्या हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आलाय. पण हे जर बघितलं आपण सगळ्या गोष्टींचं, तर पाकिस्तान चौताळलेला आहे, अशी कारवाई होईल अशी भारत सरकारला आणि भारतीय लष्कराला अपेक्षा होती.
त्याचमुळे भारतीय लष्कराने ही संपूर्ण भारतीय सीमा जी अगदी आहे प्रशांत, ती चौकबंद ठेवली आणि त्यामुळे आता ही अजून गोळीबार सुरूच आहे. अगदी अगदी आणि सीमारेषेवर सुरू असलेली ही चकमक या संदर्भातील अपडेट अशीच आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. तर पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला 12 दिवस उलटण्यापूर्वीच भारतीय हवाई दलानं पाकिस्तानात घुसून त्याचा सूड घेतलाय. भारताच्या मिराज 2000 या विमानांनी अवघ्या 21 मिनिटांमध्ये पाकिस्तानातील मुझफ्फराबाद, चकोटी आणि बालाकोटा परिसरातील दहशतवादी तळांवर बॉम्ब वर्षाव करून जवळपास 350 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. हे गोपनीय जे मिशन आहे ते भारतीय हवाई दलानं कशा पद्धतीने फत्ते केलं बघूयात. यावरीलच आधारित एक स्पेशल रिपोर्ट. भारताचा पाकिस्तानवर हवाई हल्ला, पाकिस्तानात घुसून पुलवामाचा बदला, पाकिस्तानवर 1000 किलो बॉम्बचा भडीमार, 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा. वेळ पहाटे 3:45 पाकिस्तान निद्रिस्त असताना भारतीय हवाई दलाची एक तुकडी अत्यंत गोपनीय पद्धतीनं एका जोखमीच्या मिशनसाठी निघाली होती. पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचं मिशन त्यांच्यावर सोपवण्यात आलं होतं. मिराज 2000 या लढाऊ विमानांची एक तुकडी त्यासाठी सज्ज झाली होती. वेळ पहाटे 3:30 भारतातील विमानतळांवरून मिराज विमानं 1000 किलो बॉम्ब घेऊन पाकिस्तानच्या दिशेनं झेपावली. अवघ्या 5 ते 10 मिनिटात त्यांनी पाकिस्तानची सीमारेषा ओलांडली आणि मग सुरू झाला बॉम्ब वर्षाव. वेळ 3:45 ते 3:55. ठिकाण मुझफ्फराबाद, पाकिस्तान. पाकिस्तानच्या मुझफ्फराबाद मधील दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पवर मिराज विमानांनी लेजर गाइडेड बॉम्बचा तुफानी हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दहशतवाद्यांची एकच पळापळ झाली. मात्र मिराज विमानं आकाशातून आग ओकत होते, त्यामुळे दहशतवाद्यांचा अक्षरशः जळून कोळसा झाला. वेळ 3:58 ते 4:40. ठिकाण चकोटी, बालाकोट, पाकिस्तान. मिराज विमानांनी चकोटी आणि बालाकोट परिसरातील दहशतवादी तळांवर बॉम्ब वर्षाव केला. जवळपास 35 ते 40 मिनिटं ही हवाई कारवाई सुरू होती. या हल्ल्यात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझरचा मेहुणा युसुफ अझर खान, मौलाना अम्मार आणि अझर खान यांच्यासह 350 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. पाकिस्तानवर हवाई हल्ला करणाऱ्या 12 मिराज विमानांपैकी 3 विमानांनी ग्वाल्हेरच्या महाराजपूर एअरफोर्स स्टेशनवरून उड्डाण घेतलं होतं. 15 फेब्रुवारीला ही विमानं ग्वाल्हेर हवाई दलाच्या तळावर दाखल झाली होती. भारतीय लष्कर आणि हवाई दलानं संयुक्तपणे हे मिशन फत्ते केले. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पची माहिती मिळाल्यानंतर हे मिशन आखण्यात आलं होतं. अवघ्या 35 ते 40 मिनिटात मिराज विमानांनी मुझफ्फराबाद, चकोटी, बालाकोट या पाकिस्तानातील दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प नेस्तनाबूत करून पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा सूड घेतला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर पुलवामा हल्ल्याच्या मुद्द्यावर सुषमा स्वराज यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आहे. पुलवामा हल्ल्याचा मुद्दा सुषमा स्वराज यांनी चीन दौऱ्यातही उपस्थित केला. मी चीनला अशा वेळी भेट देत आहे जेव्हा भारतात एक संतापाची भावना आहे. पाकिस्तान स्थित आणि पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेनं पुलवामा हल्ला घडवून आणला. जम्मू काश्मीरमधला आमच्या सुरक्षा यंत्रणांवरचा हा भ्याड अतिरेकी हल्ला होता, अशी भूमिका सुषमा स्वराज यांनी चीनमध्ये मांडली आहे.
आणि आंतरराष्ट्रीय विश्वातून एक महत्त्वाची बातमी याच अनुषंगाने अमेरिकेचा पाकिस्तानला पुन्हा इशारा मिळालेला आहे। अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिलाय। पाकिस्तानमध्ये असलेले अतिरेक्यांचे तळ नष्ट करा, पाकिस्तानमध्ये असलेल्या अतिरेकी तळांवर कारवाई करा, पाकिस्तानने कोणतीही लष्करी कारवाई करू नये असा इशारा या ठिकाणी अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात आलेला आहे। तर पाकिस्तान स्थित असलेले अतिरेक्यांचे जे तळ आहेत, दहशतवादाचे संघटना आहेत, त्यांना नष्ट करा असा इशारा या ठिकाणी अमेरिकेने पाकिस्तानला दिलाय। तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आता पाकिस्तानवरती दबाव वाढत असल्याचं बघायला मिळतंय। बघूयात पुढची बातमी। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी शहीद जवानांच्या तेरवीचं श्राद्ध योग्य प्रकारे झालं असं वक्तव्य केलंय। वायुदलाने ज्या प्रकारे कारवाई केली आहे ती पाहता सावरकर यांचं नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला असं मोहन भागवत म्हणाले। तर पाकिस्तान साखर झोपेत असताना भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानची बोबडी वळली आहे। बिथरलेला पाकिस्तान आता भारतालाच प्रत्युत्तराची धमकी देतोय। पाकिस्तानच्या सिनेटमध्ये विरोधकांनी पंतप्रधान इम्रान खान यांना धारेवर धरत शेम शेमच्या घोषणा दिल्यात। भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाक बिथरला, इस्लामाबादमध्ये पसरली घबराट, बदला घेण्याची पाकड्यांची वल्गना। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून जेमतेम 160 किलोमीटरवर असलेल्या खैबर पख्तूनवा या प्रांतात असलेल्या बालाकोटमधल्या भारताच्या बॉम्बिंगमुळे साऱ्या पाकिस्तानला कानठळ्या बसल्या। खडबडून जागे झालेल्या पाकिस्तानच्या हवाई दलाच्या विमानांनी इस्लामाबादमध्ये घिरट्या घालायला सुरुवात केली आणि भीतीपोटी पाकिस्तानी लोकांनी रस्त्यावर धाव घेतली। उरी हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकचा इन्कार करणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करानंच यावेळी ट्विटरवर फोटो टाकत भारताच्या हवाई हल्ल्याची माहिती साऱ्या जगाला दिली। पण भारतीय विमानांना पळवून लावल्याची बढाई सुद्धा मारली। फार तर आणखी एका सर्जिकल स्ट्राईकची शक्यता गृहीत धरणाऱ्या पाकिस्तानला घरात शिरून भारतानं दिलेला हा सणसणीत दणका जिव्हारी लागलाय। बिथरलेल्या पाकिस्ताननं आता बदल्याची भाषा सुरू केली आहे। कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खाननी लष्कराला आणि नागरिकांना दिले। तो ये सबकी मुत्तफिक का राय है कि ये एक एक्ट ऑफ एग्रेशन है, जारियत है पाकिस्तान के खिलाफ, और पाकिस्तान रिस्पॉन्ड करेगा। पाकिस्तानच्या सिनेटमध्ये भारताच्या हल्ल्याचा जोरदार निषेध करत पाकड्यांनी आपली भडास काढली। भारताला जशास तसं उत्तर देण्याच्या आणाभाका घेण्यात आल्या। उस वक्त हमें चाहिए था कि हम उसका जवाब देते, नहीं दे सके। हमारी कुछ लिमिटेशंस हैं। आज वक्त आ गया कि इंडिया के साथ हमारी कोई लिमिटेशंस नहीं है। आज वो वक्त आ गया है कि हमें वो रास्ता अख्तियार करना चाहिए। बट टुडे द फ्यूचर ऑफ माय कंट्री इज एट स्टेक। मुझे दुख है मेरे मुल्क के बारे में जो आज हमारे साथ हुआ है। पुलवामा हल्ल्यानंतरच भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्ताननं सज्जतेची तयारी सुरू केली होती। पण भारताच्या एअरफोर्सनं आपली ताकद दाखवत पाकड्यांच्या संरक्षण सिद्धतेच्या चिंधड्या उडवल्या। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।